हा बोल. समर्थ. आणि खूप दिवसानंतर आपण भेटतोय आणि भेटतोय ते पण होळीच्या मुहूर्तावर. तर चाललोय आम्ही गावी. हे बघा सगळं बॅग वगैरे पॅक झालं. शिव पण रेडी झाला आहे, मी पण रेडी झाले. चाललोय शिवच्या मामाच्या गावी, कारण आमची पालखी लेट येणार आहे. 21ला आमची चिपळूणची पालखी आहे आणि खेडची पालखी माहेरची माझ्या 16 तारखेला येते. सो चाललोय आम्ही मामाच्या गावी. ना पा जायचं, ट्रेननी जायचं ना? कसं जायचं? झुक 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 जायचं. चला चला तर भेटूया आपण ट्रेनमध्ये आणि कसा आपला प्रवास होतोय, गाड्या काय लेट आहेत की काय अपडेट्स ते पण आपल्याला मिळतील कोकण रेल्वेचे. चला तर होळी आहे आणि सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांना ही होळी आणि येणाऱ्या सगळ्या होळ्या खूप रंगीबिरंगी आणि खूप छान कलरफुल अशा जाऊन हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला तर भेटूया आपण ट्रेनमध्ये आणि भेटूया गावी. आणि हो, व्हिडिओज थोडे लेट पण येऊ शकतात, कारण गावी तुम्हाला माहिती आहे नेटवर्कचा खूप इश्यू असतो. सो व्हिडिओ लेटही येऊ शकतात किंवा टायमातही येऊ शकतात. चला तर भेटूया नंतर. पोचलो आम्ही कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसला. खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. आणि शिव झोपला त्यामुळे आई त्याला घेऊन तिकडे आतमध्ये बसायला गेले. चला बघूया आता कसा होतो आपला प्रवास. कुठे आलो? ट्रेन गाडी कशी चढते? तर बसलो आम्ही ट्रेन गाडीमध्ये आणि सगळं अरेंजमेंट केलेलं आहे. वरती बॅगा लावले दिसत नाही, थांबा जरा दाखवते. आम्हाला काही जागा किती पुरतच नाही. मला तर माहिती कोकण बोलल्यावर काय यायचं काय नाही सुचत नाही. आणि इधर बिन बुलाए मेहमान आहे. काय आहे त्या? देखो बिन बुलाए मेहमान. ती कोणाची पिशवी आहे? सफेद ओ शाहीर योगेश मुखला तुम्ही ओळखत असाल. आम्ही शिमग्याला गावी चाललोय. शिमगा आमचं चला तर ट्रेन अजून चालू झाली नाहीये. टाइम आहे ट्रेनला पण. आणि आपण लवकर आलोय कारण काल शिवचा मामा गावी गेला ना आणि त्याला खूप ट्रॅफिक भेटली, म्हणून आज आम्ही लवकर कल्टी मारली ना पिलू. चला तर भेटूया थोड्या वेळ नंतर. गाडी चालू झाली. घरगुती जेवण आईने बनवलं. बटाट्याची भाजी, फणसाची भाजी, चपाती. सगळेजण आगा जेवतात. काय पाहिजे रे आई? तू हलतोय का पिल्लू? चला जेव. जस्ट उतरलोय खेडला. कुठे पिल्लू? कुठे उतरलो? खेड. कुठे? खेड बोला. खेड. गरमीने हालत बघा काय झाले. कडक कोण आहे कडक. फायनली आम्ही आमच्या गावी पोहोचलो आहोत खेडमध्ये. कृपया करून आम्ही शिमगेला आलो आहोत. स्टेशनचा नवा लुक. कोण आहे? ये कोण आहे? कोण आहे रे? चालाय मामा. घरी आल्यानंतर थोडासा रिलॅक्स होऊन थोडीफार जेवणाची तयारी करून शिवने तर खूप मजा केली आहे. हे बघ शिव जाम मजा करतो आणि शिवचे बाबा तिकडे खूप आठवण करतात ना शिव. आणि रात्री आपल्याकडे होम भेटणार आहे, होळी पेटणार आहे. तर ती मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. आणि भेटूया आता नंतर. आज खूप थकवा आहे थोडा ट्रेनमध्ये. तरी रिझर्वेशन होतं आपलं, तरी पण तुम्हाला माहिती आहे प्रवासामध्ये थोडाफार थकवा तर जाणवतोच. भेटूया आपण नंतर. रात्रीचं जेवण झालं आणि इथं भरवल्यात मॅच. त्यात शिवच्या मामाची पण टीम टाकली शिवच्या नावाने, शिव फायटर्स म्हणून. तर लास्ट इयरला शिव फायटर्सने सेकंड प्राईज आणलं होतं, सेकंड ट्रॉफी. तर बघूया ह्यावेळेस आपला नंबर लागतोय का. आणि नंतर मग थोडं आपण शीट पण आणलेलं आहे, आणतील ही नंतर. आणि मग होळी पेटवायला जाऊया. चला तर बघूया कशी मॅच चालू.
चालत देणारी स्पर्धा पंच म्हणून काम करतील महेश कदम, विशाल खेडेकर आणि सिद्धू भोसले या तिघांनी विनंती असेल आपण ऑफिशियल पंचाची भूमिका पार पाडायची आहे. पहिली मॅच शिवला भेटली पिप्पानी. शिव काय करतो? कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अग्रस्थानी आहेत आणि शिवने पण घातलंय शिव फायटर्सचा टी शर्ट ना बिलो. आज आपल्याला नाही बसताय पाहायला देखील जाऊया पहिल्या मॅचचा करावं लागेल. तर सूरज आले, त्यांचा दिवस थोडासा अनलकी राहिला त्या खेळाडूसाठी. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक तिथून मात्र पाहायला मिळतोय. धाव आली आहे, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही पूल मात्र वाईट +1 म्हणजे धमाला देखील 2. मोठा स्ट्रोक बॅट मधून येणारा स्ट्रोक अगदी वेगाने पाहायला मिळाला. पाहूया राजेश त्याच्या बॅट मधून कसा खेळ होतो आजच्या अंतिम रजनीच्या रात्रीमध्ये. इथून मात्र फटका चांगला विकेट येते की काय पाहूया. निर्णय काय येतोय आता कोण आहे? नॉन साईडला आउट आहे, साईडला आउट आहे, साईडला आउट आहे की नॉन साईडला? परंतु पंचाचा डिसिजन आलाय. येस, इज नॉट आउट. पंचाचा निर्णय आलाय. सागर मिकी माऊस पण फिरतोय. शेकटले. टिक्का